लोकसभेसाठी मुंबई भाजपचं विशेष अधिवेशन सुरू आहे। मुंबई भाजपबाबत ही एक मोठी अपडेट येते। विशेष अभियानाला सुरुवात केली आहे। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचं धन्यवाद देवेंद्रजी असं अभियान सुरू होणार आहे। जाहीर सभेत देवेंद्र फडणवीसांचा सत्कार देखील पार पडणार आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला अर्थात काळा चौकीमध्ये भाजपची सभा पार पडेल। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम आपल्या बरोबर आहेत। ओम, लोकसभेसाठी मुंबई भाजपचा आता एक विशेष अभियान समोर आलंय, काय अधिकची अपडेट? गार्गी, लोकसभेच्या अनुषंगाने मुंबई अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून भाजपच्या वतीनं विशेष मुंबईकडे लक्ष देण्यात येतं। त्या अनुषंगाने मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघांवर विशेष फोकस करण्यासाठी जो गृहनिर्माण संस्थांचा विषय आहे, जो हाऊसिंगचा विषय आहे, जो मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा विषय, त्या संदर्भातले काही प्रश्न फडणवीसांकडे मांडण्यात आले होते आणि त्या 20 मागण्या ऐकून करण्यात आल्या होत्या। त्या 20 पैकी 16 मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केल्या आणि त्या अनुषंगानं भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या पुढाकारानं हे अभियान राबवण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आलाय। या माध्यमातून 20 फेब्रुवारी रोजी काळा चौकी जो शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, ठाकरेंचा हक्काचा मतदारसंघ समजला जातो, त्या मतदारसंघामध्ये एक जाहीर सभा शहीद भगतसिंग मैदानात आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेमध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी फडणवीसांनी जे निर्णय घेतले आहेत त्या अनुषंगाने त्यांचं अभिनंदन केलं जाईल, त्यांचा सत्कार केला जाईल। स्वयंपूर्ण विकास आणि पुनर्विकासाच्या निर्णयानंतर ही सभा होते, त्यामुळे कुठेतरी मुंबईतील बहुतांश मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न या माध्यमातून भाजप करतोय असं त्या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं। ओम, याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।